विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आज एक कविता पाहणार आहोत आणि कवितेचं नाव आहे गोधडी। या गोधडी कवितेचे लेखक आहेत डॉक्टर कैलास दौंड। डॉक्टर कैलास दौंड यांचा जर आपण परिचय पाहिला तर खूप महत्त्वाचा परिचय आहे। कविता 12वी डॉक्टर कैलास दौंड, मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक, कवी म्हणून प्रसिद्ध। त्यांच्या पाणधुई व कापूसकाळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरुदे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे। एका सुगीची अखेर हा त्यांचा कथासंग्रह आहे। तरेळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे। लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। गोधडी हे केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर हुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय। गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे। गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणीचा गोप विणला आहे। या विषयाचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवींनी केलेले आहे। प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेल्या आहे। म्हणजे ही कविता जी आहे ही कविता उसाच्या कविता या त्यांच्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये दारिद्र्य, आपलं जीवन, आपलं कष्टमय जीवन, या कष्टमय जीवनातल्या आठवणी या कवितेमध्ये डॉक्टर कैलास दौंड यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजेच कवींनी आपल्याला ही गोधडी नुसतं पांघरून नाही सांगण्याचा प्रयत्न केला, ते या गोधडीच्या पाठीमागं अनेक भावना असतात। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं या कवितेला लयबद्ध मुक्त छंद भावनेतून थोडंसं स्वर ताल लयमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करू। तर आपण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा। मी म्हणण्याचा प्रयत्न करतोय, आपण सुद्धा त्याला सुरामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा। ऐका, वाचा आणि म्हणा। गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेला मिळणारी ऊब असते। गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने दिलेल्या फाटक्या लुगड्यांचे। आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटी वाटीनं, आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटी वाटीनं। आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्यात नसतात, त्यात असतो मामानं घेतलेल्या भाच्यांचा जीर्ण कुडता, त्यात असतो मामानं घेतलेल्या भाच्यांचा जीर्ण कुडता। माहेरातून आणलेल्या आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईनं असंख्य थिगडं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या खोपरीच्या बाया आईनं ते सगळं। म्हणजे बघा, कवितेला समजून घ्यायचा प्रयत्न करा। गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका। गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेला मिळणारी ऊब असते। गोधडी म्हणजेच गोधडी नसते मायेला मिळणारी ऊब असते। गोधडीला असते अस्तर, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे, गोधडीला असते अस्तर बापांच्या फाटक्या धोत्रांचे किंवा आईला बाबाने घेतलेल्या फाटक्या लुगड्यांचे, किंवा आईला बाबाने घेतलेल्या फाटक्या लुगड्यांचे। आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटी वाटीनं, आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटी वाटीनं। आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्यात नसतात,
तेव्हा त्या फक्त चिंध्यात नसतात त्यात असतो. तेव्हा त्या फक्त चिंध्यात नसतात त्यात असतो. मामण घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता. मामण घेतलेल्या भाच्यांचा जीर्ण कुडता. माहेरातून आणलेलं आईच्या लुगड्याचं पटकून. माहेरातून आणलेलं आईच्या लुगड्याचं पटकून. आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं. आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं. आईन असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं. आईन असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं. आणि बाच्या कोपरीच्या बाया. आणि बाच्या कोपरीच्या बाया. आईन ते सगळं स्मृतीच्या सुईनं. आईन ते सगळं स्मृतीच्या सुईनं. शिवलेलं असतं त्यात. शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका. म्हणून गोधडी नसतो केवळ चिंध्यांचा बोचका. उब असते उब असते उब असते उब. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेला मिळणारी उब असते. गोधडी म्हणजे गोधडी नसते मायेला. गोधडी म्हणजे गोधडी असते मायेला मिळणारी उब असते. गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेला मिळणारी उब असते. मित्रांनो, कविता गात असताना किंवा कविता म्हणत असताना मला तरी भावना दिसल्या माझ्या घरामध्ये असणाऱ्या गोधडीच्या. मग त्याच्यामध्ये गोधडीमध्ये काय काय आहे डोळ्यासमोर सगळं आलं. ही गोधडी नुसतं गोधडी नसते किंवा त्या चिंध्यांचा बोचका नसतो. त्याच्यामध्ये सर्व काही आठवणी असतात. मग त्याच्यामध्ये काय काय असतं. त्याच्यामध्ये बाच्या फाटक्या धोतऱ्याचं. आता बा म्हणजे बाबा. बाबाचं जे फाटकं धोतर आहे ते फाटक्या धोत्राचे सुद्धा चिंध्या. त्या फाटक्या धोत्राच्या सुद्धा चिंध्या त्याच्यामध्ये असतात. विशेष म्हणजे ती जी गोधडी आहे ती नुसतं गोधडी नसते तर त्याच्यामध्ये आईची माया असते. उब म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे आईचे एक प्रकारे शक्ती असते. आईची माया असते. आईची प्रेरणा असते. आईचं प्रेम असतं. वात्सल्य असतं. कारण ती गोधडी आईने शिवलेली असते. कारण त्या गोधडीमध्ये पूर्णपणे भावना पूर्णपणे तिथं प्रयत्न करून ती गोधडी आपल्याला एक प्रकारे थंडीपासून किंवा अनेक गोष्टीपासून संरक्षणासाठी बनवलेली असते. परंतु ती बनवण्याचा उद्देश तो असतोच. पण त्याच्यामध्ये एक आपुलकी असते. त्याच्यामध्ये एक प्रेरणा असते. त्याच्यामध्ये आईचं प्रेम असतं. म्हणून कवी म्हणतात की मायेला मिळणारी ती काय असते उब असते. आणि त्या कवितेमध्ये असतं काय तर बापाच्या फाटक्या धोत्राचं म्हणजे बाबाचं जे काही धोत्र आहे ते सुद्धा त्यात असतं. आणि आईला बापाने जे काही घेतलेलं काही लुगडं असतं ते फाटलेलं लुगडं त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसलेल्या असतात त्या दाटीवाटीनं. आता त्या अनेक चिंध्या म्हटल्यानंतर घरातले कोणाचं शर्ट असेल, कोणाची पॅन्ट असेल, कोणाला लहान बाळाचे कपडे असतील, घरामध्ये जीर्ण आलेलं कापड असेल, या सगळ्याच चिंध्याच असतात. पण त्याच्यामध्ये बाबाचं धोतर सुद्धा आहे. त्याच्यामध्ये बाबाने घेतलेलं लुगडं सुद्धा आहे जे जीर्ण झालेलं आहे. आईने ते सगळं दाटीवाटीनं दाबून दाबून त्याच्यामध्ये भरलेलं आहे. तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात. त्या काही चिंध्या नसतात. त्यात असतो मामानं घेतलेल्या म्हणजे मामानं जे काही भाच्याला जे काही शर्ट घेतलेलं आहे जीर्ण कुडता. आता कुडता म्हणजे सदरा म्हणतो आपण त्याला. आणि आपण त्याला शर्ट सुद्धा म्हणतो. आता मामानं जे काही भाच्याला जे काही शर्ट घेतलेला आहे, जे काही सदरा घेतलेला आहे, ज्याला कुडता म्हणलेला आहे, तो कुडता सुद्धा त्याच्यामध्ये आईनं टाकलेला आहे. माहेरातून आणलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आईला जे काही माहेरातून मिळणारं जे काही म्हणजे जी काही तिला जे काही माहेरातून लुगडं मिळालं त्याचं
पटकूर म्हणजे त्याचा काठ त्याच्यामध्ये सुद्धा आहे. आणि विशेष म्हणजे हे जे लुगडं आहे, हे लुगडं माहेरून मिळालं तर ते मिळालं होतं आईला पहिल्या संक्रांतीला मिळालं होतं. बघा आठवण आहे का नाही आईची. म्हणजे आईचं नवीन नवीन लग्न झाल्यानंतर आई जेव्हा माहेराला येते तेव्हा माहेरातले लोक तिला जे काही घेतात, त्या आईला जे काही लुगडं घेतलेलं आहे ते आठवणीचं लुगडं, ते जीर्ण झालेलं आहे, त्याचा काही काठ आहे, त्याचा काही भाग आहे आणि तो त्याच्यामध्ये आहे. कारण ती एक आठवण आहे आणि ती पहिल्या संक्रांतीला मामानं ती आईला घेतलेली आहे. आणि त्यात असंख्य थिगळे असलेलं ते लुगडं आहे. बघा याच्यामध्ये घराची परिस्थिती, घराचं दारिद्र्य काय कवीच्या माध्यमातून नुसतं गोधडीचा अर्थ सांगितलेला नाही, त्या गोधडीमध्ये भावना असतात. आज कदाचित कवींना असं म्हणायचं की आज कवीचं घर मोठं झालं असेल, कवी मोठे झालेले डॉक्टर आहेत, पूर्वीची गरिबी, पूर्वीचं दारिद्र्य, ते मामाने आईला घेतलेलं लुगडं आहे. पण त्या लुगड्यामध्ये भावना कशा आहेत बघा. ते आईनं लुगडं जीर्ण झालं, फाटलं तरी वेगळ्या प्रकारचे त्याला थिगळं लावलेले आहे. पण आज ते थिगळं लावलेलं जे काही लुगडं आहे ते त्या गोधडीमध्ये आहे. आज ती गोधडी आठवण आहे. आज घरामध्ये कदाचित वेगळ्या प्रकारच्या बेडशीट आल्या असतील, चांगल्या प्रकारच्या चादरी आल्या असतील, मोठं दारिद्र्य दूर झालं असेल, परंतु त्याच्यामध्ये एक आठवण म्हणून सांगितलेली की ते फाटलेलं जे काही लुगडं आहे असंख्य थिगळं ते सुद्धा त्या गोधडीमध्ये आहे. आणि बाच्या कोपरीच्या बाया, कोपरी म्हणजे बाबाचं जे शर्ट आहे आणि बाची जी कोपरी म्हणजे भाग आहे म्हणजे त्याच्यात विचार केला आपण तर त्याच्या बाह्या अर्ध्या म्हणजे बाची कोपर म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपण जर विचार केला तर अशा प्रकारचे संबंध आहे. आणि मग इथे थोडस त्याला आता मग ही जी कोपर आहे, हा ज्या बाया आहेत, आता बाच्या ही जी कोपर आहे म्हणजे त्याला आपण सरळ सरळ भाषेमध्ये बाही म्हणतो. ह्या बाया सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. कशामध्ये? त्या गोधडीमध्ये. म्हणजे सरळ सरळ बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं, आता स्मृती म्हणजे आठवणी, म्हणजे आठवण, म्हणजे त्यात एक प्रकारे स्मृती म्हणजे त्या एक आठवणी आहे त्या बाच्या आजोबाच्या. आणि जे सगळं कवींना आठवतं की त्याच्यामध्ये जे काय बाई आहेत या सुद्धा त्या गोधडीमध्ये आहेत. शिवलेलं असतं त्या आणि सगळं शिवून ठेवलेलं असतं. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिन्हांचा बोचका. आता बोचका म्हणजे काय? एक गंज किंवा गाठोडं. नुसतं गोधडी म्हणजे काय? त्या शर्ट आहेत, पॅन्ट आहेत, फाटलेलं लांबूक लुगडे आहेत, कोणाच्या कोपरे आहेत, कोणाच्या बाया आहेत. तर ते नुसतं असं नुसतं ते नसतं, ते टाकलेलं नसतं. तर त्याच्यामध्ये काय असते? ऊब असते. ऊब. आता ऊब म्हणजे काय सगळ्यांना माहिती. उन्हामध्ये बाबून उभं राहतो, थंडी वाजत असेल तर उन्हात थोडीशी ऊब भेटते. आता ऊब म्हणजे त्याच्यामध्ये सरळ सरळ कवीच्या माध्यमातून एक प्रकारची आपल्याला मिळणारी शक्ती आहे, आठवणीचा एक गाभारा आहे आणि त्या मायेच्या उभेचं एक प्रकारचे अस्तर आहे, एक प्रकारची ती चादर आहे. आणि म्हणून कवीला म्हणायचं नुसतं गोधडी म्हणजे गोधडी नसते, त्याच्यामध्ये आठवणी असतात. म्हणून कवीला एकच सांगायचं, गोधडी केवळ पांघरून नव्हे तर त्यामध्ये दारिद्र्याने जे काही जीवन जगलेलं आहे त्याची आठवण करून देणारी ती गोधडी असते. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या घरात आपण जर विचार केला तर अशा अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत, पण आपण कधी विचार करत नाही. मी या कवीचे आभार मानतो की कदाचित आपल्याला आपल्या जुन्या आठवणी या आदरणीय डॉक्टर कैलास गौड यांनी आपल्याला उजाळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या कवितेला व्यवस्थित समजून घ्या, या कवितेचा भावार्थ लिहिण्याचा प्रयत्न करा आणि कवितेला गाण्याचा प्रयत्न करा. मुक्त छंदामध्ये ही कविता गाण्याचा प्रयत्न करा. पुढील भागामध्ये आपण या कवितेचा भावार्थ बघू. तोपर्यंत सर्वांनी
सुरक्षित राहा, आपली स्वतःची काळजी घ्या आणि येणाऱ्या कालावधीचा एक प्रकारे म्हणजे येणाऱ्या काळ हा कसा आहे सांगता येत नाही, परंतु सकारात्मक जीवन जगा. आपण नक्कीच भेटू. चला तर मग, चला सगळ्यांना शुभेच्छा येणाऱ्या दिवाळीच्या. धन्यवाद.